आमचे नेते व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अशोकराव स्वामी यांना मित्र परिवार। टिप: माननीय अशोकराव स्वामी यांना बाहेरगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार नाही। महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात आणि समाजभिमुख वातावरणात साजरा करण्यात आला। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर विविध मान्यवरांनी देखील अशोकांना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाची सुरुवात अरुण विद्या मंदिर संग्राम बालवाडी येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका ॲडव्होकेट सौ अलका अशोक स्वामी, शकुंतला स्वामी, औ माजी नगरसेवक दिलीप मुत्ता व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना खाऊ व भोजन वाटप करण्यात आले। तसेच बालकांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजाव्यात या उद्देशाने टूथपेस्ट व टूथब्रशचे वितरण सौ अमृता स्वामी, सौ मानसा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमामुळे लहानग्यांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यानंतर डॉक्टर कार्तिक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुले आणि पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला। त्याचबरोबर नारायणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तपासणीनंतर गरजू रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। सामाजिक बांधिलकी जपत लायन्स ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अनेक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून गरजू रुग्णांना मदतीचा हात दिला। स्टेशन रोड येथील मँचेस्टर वाळू डेपो परिसरात जय भीम नगर ग्रुप यांच्या वतीने नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले। उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासादायक ठरला। त्यानंतर हुपरी येथील व्यंकटेश सुतगिरणी येथे कामगारांना अल्पोपहार वाटप करून त्यांच्या परिश्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। कोरोची येथील वात्सल्य वृद्धाश्रमासाठी किचन बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात आली। हा उपक्रम माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काने व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने पार पडला। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। तसेच शुभम केसवानी ग्रुप यांच्या वतीने कलानगर येथे गोशाळेत गायींना चारा देऊन पशुप्रेम आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या उपक्रमातमधून पर्यावरण व प्राणी संवर्धनाबाबत सामाजिक जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला। सर्व कार्यक्रमाचे नियोजन अशोकराव स्वामी विचार मंच व संग्राम स्वामी युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सेवा या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कायम राखत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी राहुल जानवेकर, अरुण बनगर, संग्राम स्वामी, आकाश स्वामी, सौ सुवर्णा स्वामी, डॉक्टर निकिता स्वामी, सलीम शिकलगाल, महादेव स्वामी, लिंगराज कित्तुरे, दीपक स्वामी, शिवा सातपुते, अविनाश वेदांते, नागेश पाटील, विश्वनाथ मेटे, उमेश देसाई, प्रकाश चौगुले, सत्यनारायण जाजू, धनराज खंडेलवाल, बाळासाहेब जांभळे, शकील शेख, शिवम केसवानी, उमाकांत दाबोळे, गजानन स्वामी, रावसाहेब स्वामी, अविनाश खोत, मुन्ना स्वामी, सुनील ताडे, रणजित मेत्तर, राजू सांबरे, यासिन नदाफ, मनोज आवळे, रमेश कांबळे, संतोष स्वामी, किरण स्वामी, अमर जाधव, अशोक पाटील, राजू काळे, दिगंबर सुतार, विनायक बोंगाळे, निलेश स्वामी, अक्षय स्वामी, तेजस खाडे, विजय पाटील, सूरज स्वामी, सचिन देशमाने, सचिन मडिवाळ, बाबूराव स्वामी, प्रवीण नाईक, संजय कोळी, प्रशांत गुरव, चंद्रकांत सुतार, महेश खोजगे, बाबासाहेब मंडले, जयसिंग वडर तसेच समस्त स्वामी मित्रमंडळ परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली असून वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला।